शिरोळ तालुक्यातील हेरवाड गावचे सुपुत्र व शिर्टी गावचा भाचा सुनील भीमराव माने यांना न्यायाधीश परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक पटकावल्यानं अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तरावर नियुक्ती झाली आहे। त्यामुळे समस्त चर्मकार समाजाच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील शिर्टी येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी शिर्टी गावात पारंपरिक वाद्यांच्या गजरात फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये चर्मकार समाजाच्या वतीनं शिर्टी गावातून नूतन न्यायाधीश सुनील माने यांची भव्य मिरवणूक काढून सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी चर्मकार समाजाचे नेते रामदास भंडारे ते बोलताना म्हणाले की आमच्या चर्मकार समाजातील एक गरीब आणि कष्टाळू मुलगा सुनील माने याने कष्ट, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करून महाराष्ट्र राज्यात चर्मकार समाजाची मान उंचावली आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। छोट्या गावातील छोट्या समाजातील सुनील माने यांनी मोठ्या अधिकारी पदापर्यंत मजल मारली, याचा इतर मुलांनीही आदर्श घ्यावा असे रामदास भंडारे यांनी सांगितलं। यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन न्यायाधीश सुनील माने म्हणाले, धाडस, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास याची सांगड घातली की यश निश्चित मिळतं। मला न्यायाधीश व्हायचे हे लक्ष्य मी ठेवलं आणि अभ्यासाला सुरुवात केली आणि पहिल्यांदा मी नापास झालो तर दुसऱ्यांदा पुन्हा प्रयत्न केला। दुसऱ्या वेळी देखील नापास झालो, मात्र मी खचलो नाही। पुन्हा जोमानं कामाला लागलो आणि तिसऱ्यांदा मी महाराष्ट्र राज्यात तिसऱ्या क्रमांकानं उत्तीर्ण झालो आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर पदावर नियुक्ती झाली। त्यामुळे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन असं नूतन न्यायाधीश सुनील माने यांनी सांगितलं। यावेळी सुनील माने यांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी नागेश शेजाळे, रावसाहेब निर्मळे, रामदास भंडारे, अर्जुन धुमाळे, नारायण आगवाने, प्रकाश भंडारे, अरुण भंडारे, पुंडलिक भंडारे, सागर भंडारे, पांडुरंग भंडारे, नाईक भंडारे, श्री भोसले, उपसरपंच राहुल सूर्यवंशी यांच्यासह चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिर्टीहून संदीप अडसूळ। तरी ते मोठे अधिकारी बनू शकतात, मागे कुठलाही सपोर्ट न असता, कारण यासाठी आपल्याला काहीच करायचं नाही। एवढंच करायचं की आपल्याला आपण या समाजामध्ये आहोत ही न्यूनगंडता मनातून काढून टाकायची आहे आणि धाडस, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास या गोष्टी सांगड घालायची। मी जेव्हा प्रथम या परीक्षेसाठी 2014 मध्ये परीक्षा पास झालो त्यावेळेला मला कॉन्फिडन्स नव्हता की मी ही परीक्षा पास होऊ शकतो, कारण जेव्हा मी LLB करत होतो हे शिक्षणाचं या परीक्षेसाठी जे काही शिक्षण घ्यावं लागतं ते घेत असताना त्या कॉलेजमध्ये बरीच मोठ्या कुटुंबातली मुलं असायची आणि त्यांचे आई वडील खूप मोठे श्रीमंत असायचे, ते गाडी बंगलेवाले असायचे आणि आम्ही इव्हन आमच्या म्हणजे अंगावरचे कपडे सुद्धा स्वच्छ नसायचे आणि मग आम्हाला वाटायचं की आपलं हे फील्डच नाही आहे, आपण घरीच गेलं पाहिजे, आपल्याला गावाकडे जाणं आणि आपलं शेतीतलं काम करणं हे दिसतंय असं वाटलं। मग असेच आपल्यासारखे सगळे सहकारी भेटले की ज्यांनी पावलापावलावर मदत केली आणि सांगितलं की नाही असं नसतं ते, की तुम्ही सगळं शक्य करू शकता, तर तुमची जिद्द पाहिजे। बऱ्याच ठिकाणी असं होत होतं की आम्हाला वाटायचं की आपण हे शक्य करू शकणार नाही, मग आम्ही ठरवलं की का करू शकणार नाही याचा विचार केला। मग स्वतः किती तास याच्यात आपला वेळ द्यायचा, जसं